all. Hope all of you are fine and doing well at your places. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण इंग्लिशच्या आपल्या या सेशनमध्ये जो चॅप्टर चाललाय आपला द लास्ट लेसन, ह्याचा नेक्स्ट पार्ट वाचूया आणि बघू की पुढे जे आहे एम हेमेल आणि सगळ्या छात्रांना काय म्हणतात आणि काय होतं पुढे. तर चला वाचूया द लास्ट लेसन. सो आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की जे त्यांचे टीचर असतात एम हेमेल, ते सांगतात सगळ्यांना मुलांना सांगतात की जे आहे हा त्यांचा लास्ट सेशन आहे, लास्ट लेसन आहे जे आज देणार आहेत ते. आणि एक ऑर्डर आलाय बर्लिन मधनं की आतापासून शाळेमध्ये एल्सेस अँड लॉरेन्स शाळांमध्ये जर्मन शिकवली जाईल. तर नेक्स्ट डे पासून त्यांचा नवीन टीचर येणार होता आणि ते जे आता ही शाळा सोडून जाणार होते. तर ते म्हणतात की आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. आता मी चाहतो की तुम्ही सगळे खूप अटेंटिव्ह व्हा, म्हणजे की अगदी लक्ष देऊन सगळं ऐका. व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वर टू मी. तर जो नरेटर आहे मुलगा तो म्हणतो की हे शब्द जसं की माझ्या वरती एकदम बिजली बनून पडले. ओ ओ ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ऍट द टाउन हॉल. तर आता त्याला कळतं. तो म्हणतो की अच्छा, आता हे मला कळलं की हे जे आहे टाउन हॉल मध्ये जे सगळे लोक गर्दी लागली होती आणि बघत होते ते हीच गोष्ट होती. माय लास्ट फ्रेंच लेसन. वाय? आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आय शुड नेव्हर लर्न एनी मोर. तर आता त्याला एकदम धक्का बसतो मुलाला आणि तो म्हणतो की माझा शेवटला फ्रेंच लेसन आहे आज. कशाला? मी तर आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. मला तर अजून काही लिहिताही नाही येत फ्रेंच मध्ये नीटचे. आय शुड नेव्हर लर्न एनी मोर. आता मी पुढे काही शिकू पण नाही पावणार. आय मस्ट स्टॉप देअर देन. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स. तर आता त्याला कळतं. तो म्हणतो की मी आतापर्यंत या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आणि मी खूप सॉरी आहे या गोष्टी करता. आणि तो म्हणतो की मी आतापर्यंत आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, की मी का आतापर्यंत आपले सगळे पाठ नाही शिकलो. फॉर सिकिंग बर्ड्स एग्स और गोइंग स्लाइडिंग ऑन द सार. सार म्हणजे काय? एका नदीचं नाव आहे. तर तो म्हणतो की मी किती चुकीचं केलं की मी जे आहे चिमणींचे जे अंडे होते, अंडींना बघत होतो, मी त्यांना शोधत होतो आणि जे आहे मी सार नदी तिथे जाऊन मी स्लाइडिंग करत होतो, तिथे जाऊन मी मजे करत होतो. पण माझं मन इथे शाळेत क्लासमध्ये नव्हतं लागत. माय बुक्स दॅट हॅड सीम्ड सच अ न्यूसेन्स अ व्हाईल अगो. तर माझी जे पुस्तका ज्या की मला थोड्या वेळा आधीपर्यंत न्यूसेन्स वाटत होत्या, मला फालतूच्या वाटत होत्या, सो हेवी टू कॅरी, आणि खूप भारी वाटत होत्या उचलाय करता. माय ग्रामर, माझं जे व्याकरण आहे, अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स, जे संतांची जी हिस्ट्री आहे, इतिहास आहे, वर ओल्ड फ्रेंड्स नाव. तर आता हे सगळं जे आहे माझ्याकरता माझे जुने मित्र सारखे होऊन गेले. दॅट आय कुडंट गिव्ह अप, आणि त्यांना मी सोडू पण नाही शकत. अँड एम हेमेल टू. आणि अशाच प्रकारे एम हेमेल जे आमचे टीचर आहेत ते सुद्धा असेच आहेत की त्यांना मी सोडू नाही शकत. इतके म्हणजे चांगले टीचर होते. पहा, एखादी वस्तू जेव्हापर्यंत आपल्याजवळ असते आपल्याला त्याचं मूल्य काही कळत नाही, पण जेव्हा ती आपल्याशी छिनून जाते तेव्हा आपल्याला त्याचं मूल्य कळतं की आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि काश की आपण त्याला काही लक्ष देऊन ते शिकून घेतलं असतं किंवा त्याचं काही करून घेतलं असतं. The idea that he was going away, that I should never see him again, made me forget all about his ruler and how cranky he was. तर आता इथे तो काय म्हणतोय? तो म्हणतोय की ही आयडिया नुसती, हे नुसतं विचार एवढा की आता एम एम एल जे आहे ते नाही इथे येतील तेव्हा शिकवायला. ही वॉज गोइंग अवे, ते दूर जातात आहेत आणि आता मी त्यांना कधीच नाही बघू शकेन ह्याच्यानंतर. आणि ह्याच्याने काय झालं की मी त्यांचं सगळं जितकाही त्यांचा रूलर होता आणि त्यांचा जो सख्त स्वभाव होता आणि हाऊ क्रँकी ही वॉज, की किती ते इरिटेटिंग होते, गोष्टीवरती चिडत होते, मी हे सगळं जणू काही विसरून गेलो होतो नुसतं या विचाराने की आता आज त्यांचा शेवटला दिवस आहे, आता ते आम्हाला नाही भेटतील. पुअर मॅन. इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स. तर तो काय म्हणतो की अच्छा, आता मला कळलं की या लास्ट लेसन, हा शेवटला त्यांचा जो धडा आहे आणि ह्याच्या ऑनर मध्ये, ह्याच्या सन्मान मध्ये म्हणून ते आज आपल्या इतक्या चांगल्या संडे क्लोथ्स मध्ये, म्हणजे की जे ते विशेष मौक्यांवरती घालत होते, अशा प्रकारचे चांगले कपडे ते घालून आले आहे. आता त्याला समजलं. अँड नाव आय अंडरस्टूड वाय द ओल्ड मॅन ऑफ द विलेज वर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. आणि आता मला समजते की का गावातले जितकेही बुजुर्ग लोक आहेत, सगळे म्हातारे लोक आहेत, ते लोक बॅक ऑफ द रूम, कमऱ्यात मागे का बसलेले आहेत. सगळं त्याला आता समजू लागलं.
कारण की जेव्हा तो आला होता तर त्यांनी पाहिलं बसल्यावरती की मागे जे आहेत सगळे जुने पोस्ट मास्टर वगैरे सगळे बसलेले आहेत. इट वॉज बिकॉज दे वर सॉरी. हे कारण की ते लोक येऊन इथे का बसले होते, कारण की त्यांनाही फार सॉरी वाटत होतं, त्यांनाही चांगलं नव्हतं फील होत. सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. आणि त्यांना सॉरी फील होत होतं, त्यांना वाईट वाटत होतं, कारण की ते सुद्धा शाळेत येऊन त्यांनी आपली भाषा नाही शिकली. तेव्हा म्हणजे असं काही नव्हतं की लहानच मुलं येऊन शिकतील, तेव्हा म्हणजे लहान मोठे ही आपली भाषा शिकायची गोष्ट सगळेजण येऊन शिकू शकत होते. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग आवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर्स नो मोर. तर हा त्यांचा तरीका होता एक की मास्टरला जे ते गुरु होते त्यांना थँक्यू म्हणायचं, त्यांना धन्यवाद द्यायचा हा त्यांचा तरीका होता की ते शाळेत आले आणि बसले होते. जे की फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस, जे त्यांनी 40 वर्षापर्यंत जी इतकी फेथफुल सर्व्हिस केली त्याच्यासाठी आणि रिस्पेक्ट दाखवली त्यांनी या लोकांना. या लोकांनी जे आहे MML ला फॉर द कंट्री, आपल्या देशाकरता दॅट वॉज देअर्स नो मोर, जे की आता त्यांचं नव्हतं, तर त्याच्याकरता ते थँक्यू म्हणायला आले होते सगळे लोक. While I was thinking of all this, I heard my name called. तर मी हे सगळं सोचतच बसलो होतो, तेव्हाच मी ऐकलं की माझं नाव जे आहे हाका मारली गेली माझ्या नावाची. इट वॉज माय टर्न टू रिसाइट. आता माझा टर्न होता रिसाइट करायचा, म्हणजे पोएम रेसिटेशन करतो आपण, तर तशा प्रकारे माझा टर्न होता, मला बोलायचं होतं. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. तर मी काही लर्न नव्हतं केलं पार्टिसिपल्सच्या बाबतीत, तर मी एकही शब्द काही बोलू नाही पावलो. तर मी आय हर्ड MML से टू मी, तर मी ऐकलं की MML मला म्हणत होते, आय डोंट स्कोल्ड यू लिटिल फ्रेंड्स, यू मस्ट फील बॅड एनफ. तर ते म्हणतात की आज मी तुला रागवेन नाही लिटिल फ्रेंड्स, कारण की तू आधीच जे आहे तुला वाईट वाटतंय. सी हाऊ इट इज, पहा कसं असतं. एव्हरी डे वी हॅव सेड टू आवर सेल्व्स, बाह आय हॅव प्लेंटी ऑफ टाइम. आपण जे आहे रोज स्वतःला असं म्हणतो की आपल्याजवळ खूप वेळ आहे. आय लर्न इट टुमॉरो, आणि आपण उद्या शिकून गो, आज नाही शिकू उद्या शिकून गो, आपल्याजवळ खूप वेळ आहे. अँड नाव यू सी वेअर वी हॅव कम आउट, आणि आता बघा आपण कुठे येऊन बसलो आहे. दॅट्स द ग्रेट ट्रबल्स विथ एल्सेस. तर हे एल्सेस म्हणजे ती जागेचं नाव जिथे हे लोक राहतात आहेत. तर हाच जो आहे ट्रबल आहे, हीच मुश्किल आहे एल्सेस बरोबर. शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो, की त्यांनी जे आहे लर्निंग उद्याची करता लर्निंग सोडून दिली, आज नाही शिकला. नाव दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से यू. आता जे बाहेरून आलेले लोक आहे, जे आपल्यावरती हक दाखवतात, ते लोक येऊन आपल्याला सांगतात काय, हॅव द राईट टू से टू यू, हाऊ इज इट यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमॅन अँड येट यू कॅन नीदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज. तर ते लोक येऊन तुम्हाला म्हणतात की असं कसं, की तुम्ही तर दाखवता की तुम्ही फ्रेंचमॅन आहात, पण तुम्हाला न फ्रेंच बोलता येते, न लिहिता येते, आपली तुमची स्वतःची भाषा आहे. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटिल फ्रेंड्स. तर फ्रेंड्सला म्हणतो, पण तू काही इतका वर्स्ट नाहीये. वर्स्ट म्हणजे काय, जो सगळ्यात निकृष्ट असतो. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच आवर सेल्स विथ. रिप्रोच म्हणजे काय, ब्लेम. तर आपल्याला आपल्या सगळ्यांना जे आहे रिप्रोच, ब्लेम करायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीला जे आहे ब्लेम असायला पाहिजे. युअर पेरेंट्स वर नॉट अँशियस एनफ टू हॅव यू लर्न. तुझे जे पेरेंट्स आहेत, आई वडील आहेत, ते लोक इतके अँशियस नाही, ते लोक इतकं चाहत नाही की तू शिके. दे प्रिफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर एट द मिल्स. तर त्यांनी प्रिफर केलं, त्यांनी या गोष्टीला जास्त जे आहे बढावा दिला की तू शिकायच्या पेक्षा जाऊन काम कर, फील्डमध्ये म्हणजे शेतात जाऊन किंवा मिलमध्ये जाऊन, कारखान्यात जाऊन. सो एज टू हॅव अ लिटिल मोर मनी, ताकी थोडे पैसे जास्त मिळू शके तुम्ही लोक. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो, आणि मला सुद्धा नाव ठेवायला हवं. हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लावर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स. मी तुला कितींदा मी आपले जे आहे क्लास सोडून जे आहे आपल्या झाडांना, फुलांना पाणी द्यायला धाडलं, काय मी तुला शिकवू नव्हतो शकत त्यावेळेस. तर अशा प्रकारे तो ब्लेम सांगतो की सगळ्यांनाच ब्लेम दिला पाहिजे, तुला एकट्याला कशाला, तुझे आई वडील झाले, मी सुद्धा झालो. तर अशा प्रकारे ते जे आहे MML खूप जास्त भावुक होऊन या सगळ्या गोष्टी म्हणतात. नेक्स्ट काय होईल आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. सो टुडे विल सी अ लेटर. आज आपण एक लेटर रायटिंग पाहू. राईट अ लेटर ऑफ थँक्स टू युअर इंग्लिश टीचर. एक इंग्लिश टीचरला तुम्हाला लेटर ऑफ थँक्स लिहायचंय. थँक हिम हर फॉर एव्हरीथिंग दॅट ही शी डिड फॉर यू. तुम्हाला इंग्लिश टीचरला एक थँक्सचा लेटर लिहायचा आणि त्यात म्हणायचंय,
प्रत्येक वस्तू करता जे त्यांनी तुमच्याकरता केली आहे त्याच्याकरता तुम्हाला थँक्यू तिला किंवा त्यांना म्हणायचंय. तर बघा, सर्वात आधी नाव लिहितो आपण. तुम्हाला लक्षात असेल, तुम्हाला फॉर्मॅट सांगितला होता लेटरचा आम्ही. तर प्रिया काळे असं नाव एक दिलंय, एक आपण इमॅजिनरी नाव. ऍड्रेस दिला मग 54 गणपती अपार्टमेंट, अंधेरी ईस्ट, मुंबई. ठीक आहे, जागेचं नाव, ऍड्रेस पूर्ण. मग डेट आली 28 जानेवारी 2021. आणि मग जे आहे आपण जिला पत्र लिहितोय त्याचं संबोधन केलं डिअर गीता मॅडम, किंवा कोणी सर असेल तर तुम्ही सरचं नाव लिहू शकता की डिअर सुरेश सर किंवा जे काही असेल. आता बघा, एवढं लिहिल्यानंतर ह्याच्यानंतर पहा, आता आपण पत्र बघू. आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक यू फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट फॉर व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी अँड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश स्किल्स. त्याच्यामध्ये काय करतात ते की जो पत्र लिहिते प्रिया ती धन्यवाद करते आहे आपल्या मॅडमला, की मी आपल्या मनाच्या अंतर्मनापासून मी अगदी तुम्हाला थँक्स म्हणते, धन्यवाद म्हणते की तुम्ही आमच्याकरता जेही काही केलं माझी इंग्लिश सुधारवाय करता त्यासाठी मी धन्यवाद म्हणते. आय थिंक वर्ड्स फेल मी टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड. माझे जे चांगल्या भावना आहेत त्याच्याकरता माझा शब्द नाहीये की मी तुमचा धन्यवाद कसं करू. Madam, when I saw this new book for the first time, I was worried as I didn't understand how to study it and improve my writing and speaking skills. तर इथे म्हटलं जाते की मॅडम, मी पहिल्यांदा जेव्हा ही पुस्तक बघितली तर मी फार घाबरले आणि मला समजत नाही आलं की मी याला कसं समजेन, या पुस्तकेला कसं पढू ह्याला, आणि कशा प्रकारे मी आपली रायटिंग आणि लेखन आणि बोलायचे स्किल्स कसं सुधारू. बट वाईल टेकिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ एव्हरी लेसन अँड पोएम, पण प्रत्येक लेसन आणि प्रत्येक पोएमच्या ज्या आहे ऍक्टिव्हिटीज घेताना आणि सगळं जितकेही पाठ होते सगळं घेताना, यू नॉट ओनली बुस्टेड आर करेज, तुम्ही फक्त आमचे साहस नाही वाढवला तर बट ऑल्सो मेड अस कॉन्फिडेंट टू राईट अँड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. पण त्याच्याच बरोबर आम्हाला कॉन्फिडन्स दिला, आमचा आत्मविश्वास वाढवला इंग्लिश जे आहे चांगलं बोलाय करता आणि लिहाय करता. वाईल टेकिंग ऍक्टिव्हिटीज यू गेव ऑपॉर्च्युनिटी टू एव्हरीवन. ऍक्टिव्हिटीज करवताना तुम्ही सर्वांना एकासारखी ऑपॉर्च्युनिटी दिली, मौका दिला, सो दॅट वी कुड थिंक, इमॅजिन अँड एक्सप्रेस, ताकी आम्ही सगळे जे आहे सोचू शकू, विचार करू शकू आणि आपल्याला एक्सप्रेस करू शकू, आपली भावना व्यक्त करू शकू. At the same time, by taking activities based on vocabulary and grammar, you laid a good foundation of it. आणि याच्याच बरोबर जे ग्रामरचे आणि व्होकॅबलरीची ऍक्टिव्हिटीज होती ते घेताना तुम्ही आमची फाउंडेशन सुद्धा मजबूत केली, आमची जी नीव आहे ती मजबूत केली. नाव ईच अँड एव्हरी स्टुडंट ऑफ अवर क्लास विशेस टू लर्न इंग्लिश. आता आमच्या क्लास मधला प्रत्येक छात्र जे आहे तो चाहतो की इंग्लिश शिके ऑन देअर ओन, स्वतःपासून. यू क्रिएटेड इंटरेस्ट इन लर्निंग द लँग्वेज. तर हा जो इंटरेस्ट होता, ही रुची इंग्लिश विषयामध्ये तुम्हीच उत्पन्न केली. आय एम रिअली प्राऊड टू से दॅट थ्रू आउट द जर्नी ऑफ माय लाईफ आय विल बी थँकफुल फॉर युअर एफर्ट्स. तर मी खूप अभिमान मला होतो हे म्हणण्यामध्ये की पूर्ण माझ्या जीवनाच्या एवढ्या जर्नीमध्ये, यात्रामध्ये मी जे आहे तुमच्याकरता नेहमीच मी थँकफुल राहीने, जे तुम्ही एफर्ट्स केले, जे तुम्ही आमच्याकरता प्रयत्न केले फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आवर लँग्वेज. आमच्या लँग्वेजमध्ये, आमच्या भाषेच्या डेव्हलपमेंट करता जे तुम्ही प्रयत्न केले त्याच्याकरता आम्ही धन्यवाद करते मी. आय एम शुअर ओनली बिकॉज ऑफ युअर सपोर्ट अँड हेल्प आय कॅन नाव स्पीक अँड राईट इंग्लिश फ्लुएंटली. तर आता मला खात्री आहे की तुमच्या सपोर्टच्या कारणाने, तुम्ही जे आम्हाला इतकं हे दिलं आणि तुमच्या मदतीने आता मी इंग्लिश जे आहे चांगल्या प्रकारे बोलू शकते आणि लिहू शकते. थँक्यू फॉर द गायडन्स यू हॅव गिव्हन थ्रू आउट द इयर. तर जे तुम्ही गायडन्स दिलं, आम्हाला मार्गदर्शन दिलं पूर्ण वर्षभर, त्यासाठी थँक्स. अँड फॉर मेकिंग इट सो वंडरफुल. आणि तुम्ही इतकं चांगलं आम्हाला सोपं केलं सगळं. आय विल फॉर एव्हर बी ऑब्लाइज टू यू, युअर्स ओबिडियंटली प्रिया काळे. तर मी नेहमीच जी आहे तुमची थँकफुल राहीन, ऑब्लाइज राहीन आणि तुमची ओबिडियंटली प्रिया काळे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की हा लेटर रायटिंगचा प्रकार कसा करायचा आहे. हे पण तुम्हाला लेटर जेवढा म्हणजे एवढा 2-4 पॅराग्राफ तर कमीत कमी लिहावे लागतील. मिनिमम 2 पॅराग्राफ हे तुम्ही समजून चला की तुम्हाला लिहायचे. सो आज आपण मेन लेटर रायटिंग पाहिलंय. ग्रामर पोर्शन मध्ये जर आपण बघूया तर आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत लवकरच भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.